नमस्कार, मी भाग्यश्री जाधव पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा सर्व रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्त आम्ही खास कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. खरं तर या कार्यक्रमामधून उद्देश हाच आहे की आजच्या तरुणांना आदर्श मिळावा, आजच्या तरुण पिढीला एक नवीन प्रेरणा मिळावी. खरं तर आपले पाय जमिनीवर असावेत आणि हाताने आकाशाला गवसणी घालता यावी, अशी ही उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. माझ्यासोबत आहे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर, आणि आज सरांचा प्रवास आपण या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार सर, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्यालाही शुभेच्छा आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा माझ्या शुभेच्छा. सर, खरं तर आमचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, कोरोनानंतरचं पूर्ण जग बदललं आहे, तर आजच्या तरुण पिढीला एक आदर्श व्यक्तिमत्व कळावी, आदर्श व्यक्तिमत्वांचा संघर्ष करावा. सर, तुमच्या बालपणाविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. हां, बरंच लिहिलं गेलं आहे याविषयी आणि बोललं गेलं आहे, पण परत सांगायला हरकत नाही. माझा जन्म अत्यंत एक कठीण परिस्थितीत झाला. म्हणजे मी एका गरीब कुटुंबात माझा जन्म झाला, माशेलमध्ये. माझं आडनाव माशेलकर आहे. माशेल हे गाव गोव्यात आहे. आणि माझे वडील मी 6 वर्षाचा असताना गेले आणि आईचं काही विशेष शिक्षण झालं नव्हतं आणि ते कामाच्या शोधात ती मुंबईला आली मला घेऊन. आणि मग रोज काही ना काही काम शोधत तिने मला वाढवलं. फार कठीण दिवस होते. म्हणजे मला आठवतं की मी अनवाणी पायाने चाललो आहे, 12 वर्षाचा असेल तोपर्यंत. कधीकधी 2 वेळा जेवायची भ्रांत असायची. महानगरपालिकेच्या दिव्याखाली शिक्षण केलं. बऱ्याच वेळा अशी परिस्थिती होती की शनिवारी आमच्या परीक्षा असायच्या आणि जी प्रश्नपत्रिका आहे ती आम्हालाच घ्यावी लागायची आणि त्याच्यासाठी काही 5 पैसे लागायचे. कधी एक दिवस असा होता आईकडे 5 पैसे नव्हते. तर अशी फारच वाईट परिस्थिती होती. वर्गात मी नेहमी पहिला आलो आणि शेवट पहिलीपासून ते हे होईपर्यंत, माझ्या हायर डिग्रीज होईपर्यंत. आणि त्यावेळी मला आठवतं मी 7वीत असताना महानगरपालिकेच्या मराठी शाळेत शिकलो बरं का मी. आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो की त्याने काही फरक पडला नाही, हे महत्त्वाचं आहे. कारण आज आपण महानगरपालिकेची शाळा आणि मराठीत शिक्षण म्हटल्यावर अरे काय भविष्य तुझं असं म्हणतो. तसं काही नाही आहे. म्हणजे आजकालचे पालक हे इंग्लिश मिडियममध्ये आपला मुलगा गेला पाहिजे यासाठी धडपडत असतात, पण त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. आणि मला अजून आठवतं की मी जेव्हा 7वीत होतो आणि परीक्षा पास झालो त्यावेळी मला काहीतरी 87-88% मार्क मिळाले होते. आणि मग ह्याच्यामध्ये प्रायमरी स्कूलमधून सेकंडरी स्कूलमध्ये जायचं होतं आणि त्याला 21 रुपये लागणार होते सगळी फी धरून वगैरे वगैरे. आणि आईकडे ते पैसे नव्हते आणि मला अजून आठवतं की ते जमवण्यासाठी तिला 21 दिवस लागले. आणि एक चौपाटीला एका गुजराती कुटुंबात एक घरकाम करणारी तिची एक मैत्रीण होती. तिने जमवलेले पैसे तिने मला माझ्या शिक्षणासाठी दिले. आणि मला त्यावेळी आठवतं की चांगल्या शाळा ज्या होत्या, विल्सन हायस्कूल म्हणा, चिकित्सक म्हणा, आर्यन म्हणा, त्यातल्या ॲडमिशन संपल्या होत्या. आणि मला युनियन हायस्कूल नावाच्या शाळेमध्ये हे मिळालं. गरीब मुलांची ती शाळा, पण त्या गरीब मुलांच्या शाळेमध्ये श्रीमंत शिक्षक होते, कळलं का. म्हणजे त्यांनी जे मला शिकवलं, त्यांनी मला जी मूल्य दिली, ज्यांनी मला जी दिशा दिली, त्याच्यामुळे मी पुढे जाऊ शकलो. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे मराठीत मी 11वीपर्यंत शिकलो, पण त्याने काही फरक पडलेला नाही. शेवटी कुठल्या शाळेत जाता हे महत्त्वाचं नाही, कोण शिक्षक आहेत आणि त्यांचे मूल्य काय आहेत हे महत्त्वाचं आहे. कारण आपण आज बऱ्याच ठिकाणी पाहतो की खेड्यापाड्यात इकडे तिकडे नाही, मला इथे या कॉलेजमध्ये मिळालं नाही, या शाळेत मिळालं नाही, इथे मिळालं नाही वगैरे वगैरे करतात. तसं काही नसतं, हे मला आधी मी सांगू इच्छितो. सर, तुम्ही शिक्षणाचा उल्लेख केला.
काय वाटतं तुम्हाला त्यावेळेचं शिक्षण आणि आत्ताचं बदललेलं शिक्षण यामध्ये काय फरक आहे आणि काय अजून बदल अपेक्षित आहेत? असं होतं की त्यावेळचं जे शिक्षण होतं त्यावेळचे जे शिक्षक होते ते प्रयोगशील होते. आता उदाहरणार्थ माझ्या आयुष्यात आमचे भावे सर आम्हाला इंग्लिश आपलं हे शिकवायचे, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान वगैरे आपण नेहमी म्हणतो, पण त्याचा हा जो मूळ गाभा असतो, त्याची जी बैठक असते ती विज्ञानावर असते. आणि ते आम्हाला जे शिकवायचे ना त्याच्यामध्ये मी पाहिलं आहे की कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त यांची मुलांची प्रगती होईल यासाठी कसं शिक्षण करावं ह्याच्यामध्ये त्यांची मास्टरी होती. आता उदाहरणार्थ वर्गात आपण साबण कसा बनवायचा हे शिकवतो आणि त्याच्या सगळ्या रासायनिक क्रिया ज्या आहेत त्या आपण पाठ असतात आपल्याला सगळं वरतो, पण आपण ती साबण बनवायची फॅक्टरी बघितलेली नसते. तर ते आम्हाला ट्रॅममधनं घेऊन जायचे. त्यावेळी ट्रॅम्स होत्या बरं का, बसेस वगैरे नव्हत्या. आणि त्याचं तिकीट काढायची सुद्धा माझी ताकद नव्हती. मी गरीब होतो, तेही गरीब होते, पण त्यांनी माझं तिकीट काढलेलं मला आठवतं. आणि हिंदुस्थान लिव्हरची आम्ही त्यावेळी फॅक्टरी कंप्लीट बघितलेली मला आठवते. किंवा काड्याची पेटी, विमको फॅक्टरी आम्हाला अंबरनाथला, माझा ट्रेनचा पहिला प्रवास. तर ते आम्हाला बघा आणि शिका, अनुभवा आणि शिका असं करायचे. आणि त्यांची म्हणजे जी आपण ज्याला कमिटमेंट म्हणतो मुलांसाठी ती प्रचंड होती. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की जेव्हा पुण्यामध्ये इंडियन सायन्स काँग्रेस झाली त्यावेळी मी त्याचा अध्यक्ष होतो. अटलजी त्यावेळी पंतप्रधान होते आणि ते आले होते उद्घाटनासाठी. आणि त्यावेळी मी नवीन पंचशील नव्या सहस्त्रकासाठी असं भाषण केलं होतं. आणि ते पंचशील होतं बालकेंद्रित शिक्षण, स्त्री केंद्रित परिवार, मानव केंद्रित विकास, ज्ञानाधिष्ठित समाज आणि नवसर्जनशील भारत अशी 5 मूल्ये होती. आणि बालकेंद्रित शिक्षणामध्ये मी भावे सरांचा उल्लेख केला होता आणि त्यांनी केलेल्या एका प्रयोगाचा मी उल्लेख केला की ते आम्हाला कसं शिकवायचं. तर त्यांना एकदा आम्हाला दाखवायचं होतं की एक बहुर्गोल भिंग असतं, तर त्याची फोकल लेंथ कशी काढायची. तर ते आम्हाला उन्हात घेऊन गेले, कागद होता हातात, त्यांनी ती बहुर्गोल भिंग हातात घेतलं आणि सूर्यप्रकाशात ते वर खाली केलं. आणि मग प्रखर बिंदू जेव्हा झाला तेव्हा म्हणाले की हे अंतर जे आहे हे फोकल लेंथ आहे. आणि मग ते तसंच धरलं आणि तो कागद जळला. जळल्यावर ते आमच्याकडे वळले, माझ्याकडे वळले, का कुणास ठाऊक, आणि म्हणाले की मशेकर, जर अशा प्रकारे तू सर्व तुझ्या शक्ती केंद्रित केल्यात, कळलं की नाही, तर तू काही करू शकतो. त्याचं कारण असं की बहुर्गोल भिंगामध्ये जी सूर्यकिरणं असतात, कळलं की नाही, त्या सर्व सूर्यकिरणांना एकत्र आणण्याची शक्ती असते. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा ती प्रचंड ऊर्जा तयार होते. आणि त्यामुळे माझे 2 आयुष्यात मला हे मिळाले. एक म्हणजे तुम्ही सर्व शक्ती केंद्रित करा, फोकस करा, तुम्ही काही करू शकता. आणि दुसरं म्हटलं विज्ञान एवढं प्रभावी आहे, कागद जाळू शकतं नुसतं सूर्याच्या ह्याच्या भिंगामध्ये. आणि म्हणून मी आयुष्यभर त्यामध्ये म्हटलं की विज्ञानाची एवढी शक्ती आहे तर मी वैज्ञानिक होणार आहे. दॅट वॉज, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये वॉव मोमेंट म्हणतो ना, तसं ते होतं. तर असे ते शिक्षक होते आणि त्याच्याविषयी मी उल्लेख केला होता त्या ह्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग आमचं भोजनासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. अटलजी इथे बसले होते, मी बाजूला बसलो होतो, आणि डॉक्टर कलाम, शरद पवार, नंतर 2 नोबेल लॉरेट्स होते, जॉ मेरिलेन आणि रिचर्ड अर्न्स्ट, अशी आम्ही सगळी मंडळी एकत्र बसलो होतो. आणि चर्चा सुरू झाली. आणि ते नोबेल लॉरेट म्हणाले, त्यातले एक जर्मनीमधले होते, एक स्वित्झर्लंडमधले होते. ते म्हणाले, तुमच्या भावे सरांसारखे आमच्याकडे आज सर नाही आहेत. आणि अटलजी माझ्या बाजूला बसले होते. त्याने मला विचारलं की मशलकर जी, आपको पता है आजकल भावे सर क्यों नहीं होते? तो म्हटलं, नहीं सर, पता नहीं, क्यों नहीं होते? तो म्हणे, क्योंकि उनको आज समाज में प्रतिष्ठा नहीं है. आता कल्पना करा, कळलं की नाही,
की शिक्षक हे विद्यार्थी घडवतात आणि विद्यार्थी हे देशाचं भविष्य घडवतात. आणि अशा देशाचं भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांना जर आपण समाजाने त्यांना आदर केला नाही किंवा त्यांची काळजी घेतली नाही तर कसं होणार, नाही का? तर तुमचा हा जो प्रश्न आहे हा चांगला आहे. असं मी म्हणत नाही की आता तसे शिक्षक नाही आहेत म्हणून, पण आता ते कोचिंग क्लासेस म्हणा किंवा आणखी इतर अनेक म्हणजे जे बाजारू एक प्रकारचं वातावरण झालं ना, जसं गुरुर्देवो भव आपण जसं म्हणतो, कळलं की नाही? ह्या ज्या आपल्याला लहानपणापासून आपण जे शिकवलं आहे, माझ्या मते हे फार महत्त्वाचं आहे. पण सर, आपल्या भारतामध्ये उच्च शिक्षणासाठी भारतातले विद्यार्थी आजही परदेशात जातात. काय केलं पाहिजे आपण? हे बघा, ते होतं तसं, पण आता ते बदलत चाललं आहे. त्याचं कारण असं की ते परदेशी का जातात? ते केवळ शिक्षण चांगलं मिळतं म्हणून नव्हे, पण नोकऱ्या मिळतात आणि त्यांचं भविष्य घडतं तिकडे. अगदी साधं सांगायचं तर, कळलं की नाही? अमेरिकेत व्हिसा मिळतात, तिथे जास्त जातात. जर्मनीमध्ये मिळत नाही, तिकडे जात नाहीत. इथं सिम्पल आहे. फ्रान्समध्ये मिळत नाही, तिकडे जात नाहीत. कळलं की नाही? तर त्यामुळे भारतात जर मुलांना संध्या मिळाल्या, कळलं की नाही, तर मुलं आपली इथे हे करतील. आणि त्या दृष्टीने जो सरकारने प्रयत्न केलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे. आता जसं आपण पाहिलं असेल की आपल्या पुण्यामध्ये NCL आहे, नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी. त्याच्या बाजूला काय, आयसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च. आता ही जगातली सर्वश्रेष्ठ एक शिक्षण संस्था मानली जाते. आणि एकच आयसर नाही आहेत. अशा मोहालीमध्ये एक आयसर आहे, कोलकातामध्ये आयसर आहे, केरळामध्ये आहे. अशा नवीन संस्था निर्माण झाल्यात. पूर्वी IITs फक्त 6 होत्या, आता 30हून जास्त आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज वाढलेल्या आहेत, सेंट्रल युनिव्हर्सिटीज वाढलेल्या आहेत. आणि आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. त्यामुळे अत्यंत उच्च दर्जाचं असं शिक्षण देण्याची आपल्यामध्ये आता ती क्षमता आलेली आहे. आणि माझ्या सायन्स काँग्रेसच्या लेक्चरमध्ये मला लोक अर्थात दुर्दम्य आशावादी म्हणतात, पण त्याच्यात मी एक स्वप्न रंगवलं होतं की जसं आपली रांग तिकडे जाण्यासाठी लागलेली असते, तसे त्यांची रांग आपल्याकडे येण्याची आता हे आहे. आणि हे आता होतं आहे कारण आपण पाहिलं असेल की देशाची जशी प्रगती होते आहे तसं पूर्वी बघा, आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, संधी. मी नेहमी म्हणायचो की सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपली डोकी चालतात, ते इंडस व्हॅलीमध्ये म्हणजे भारतातल्या व्हॅलीमध्ये का नाही चालत? आणि त्याचं उत्तर साधं आहे, कारण भारतामध्ये संधी नव्हती, नाही का? मला अजून आठवतं, मी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन नावाची एक संस्था आहे आणि त्याचा मी अध्यक्ष होतो 18 वर्ष. आणि त्याचा चीफ इनोव्हेशन ऑफिसर आम्हाला शोधायचा होता. आणि एकाचं हे बघितलं मी, त्याचा CV बघितला, तर त्याच्यात त्याने दाखवलं होतं की तो ब्रँडिंग करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, ब्रँड. तर म्हटलं, तू रेफ्रिजरेटर ब्रँड केला आहेस, कार ब्रँड केली आहे, तसं भारताला ब्रँड कर बघू, ब्रँड माय इंडिया. तो गोंधळला. मग त्याला हे दिलं मी, म्हटलं अमेरिकेला पहा, अमेरिका सेज इट इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. संधी असते प्रत्येकाला तिथे. तो म्हणाला येस, इंडिया इज अ लँड ऑफ आयडियाज. कल्पनाशक्ती आपली आहे, पण कल्पनाशक्ती आपल्याकडे आहे, पण संध्या तिकडे आहेत म्हणून जातात. जर आपल्याकडे कल्पनाशक्ती असली आणि आपल्याकडे संध्या असल्या तर मुलं इथे होतील. आता ते होतं आहे बघा. आता तुम्ही स्टार्टअप आपण म्हणतो, हा स्टार्टअप इंडिया आलेली आहे. स्टार्टअप इंडियामध्ये काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक युनिकॉर्न नावाचा प्रकार असतो. युनिकॉर्न याचा अर्थ तुमचं मार्केट कॅपिटलायझेशन $1 बिलियन झालं. बिलियन डॉलर म्हणजे 7,500 कोटी, बरं का? इतकं झालं की त्याला युनिकॉर्न म्हणतात. तुम्हाला कल्पना आहे, दर आठवड्याला एक युनिकॉर्न भारतात बनतो आहे. आता 10 वर्षापूर्वी 0 होता, आज दर आठवड्यात बनतो आहे. आणि गेल्या वर्षीपर्यंत मोजले तर 88 युनिकॉर्न झाले होते. या वर्षात ऑलरेडी 12 झालेत, म्हणजे 100 युनिकॉर्न्स. आता तुम्ही कल्पना करा, तुम्हाला वाटेल की हां ठीक आहे, हे सगळं काय, ही काय मुलं जे आहेत ही सगळी IITमधनं आलेली असणार, IIMमधनं आलेली असणार, कळलं की नाही? आणि किती लोकांना IIT आणि IIMमध्ये जायची संधी असते. अहो तसं नाही आहे. मी त्याचं ॲनालिसिस केलं आणि टायर 3 सिटीज
टायर 2 सिटीज म्हणजे आपल्या ह्याच्यात बोलायचं आपल्या महाराष्ट्राचं बोलायचं मग सातारा घ्या, सांगली घ्या, कराड घ्या, नाशिक घ्या, अशा शहरांमधनं ही मुलं आलेली आहेत. 50% जवळजवळ 50% IIT-मधनं आहेत आणि 50%. आता तुम्ही कल्पना करा, सांगलीतला एका गरीब घरातला मुलगा, कळलं की नाही, तो 27-28 वर्षाचा असताना त्याचं 7,500 कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन आज भारतामध्ये होऊ शकतं. हा असा बदललेला भारत आहे. त्यामुळे प्रत्येकाला संधी सॉर्ट ऑफ जी पूर्वी नव्हती ती आता यायला लागलेली आहे. म्हणजे मी तर म्हणतो की आपण पूर्वी सिलिकॉन व्हॅली फक्त तिकडे असायच्या असं म्हणतो. अहो नाही, ह्या इथे होणार आहेत. आता तुम्ही माझा इंटरव्ह्यू इथे घेताय. हा बाहेर आहे बाणेर रोड. या बाणेर रोडवर स्टार्टअप घ्या, इन्क्युबेटर्स घ्या, नवीन सॉफ्टवेअर कंपनीज घ्या, 50हून जास्त आहेत एका रोडवर. या ह्याचा अर्थ काय लक्षात आलं का? तर हा बदलणारा भारत आहे आणि भरपूर संध्या आहेत आता, कळलं की नाही. फक्त त्याच्यामध्ये मी म्हणतो त्याप्रमाणे तुम्हाला ते 5 माशेलकर मंत्रामी जे मी म्हणतो ते नेहमी तुम्ही वापरायला पाहिजेत, तरच तुम्हाला संधी आहे. काय ते 5 माशेलकर मंत्र? पहिला मंत्र म्हणजे तुमच्या आकांक्षा उंच ठेवा. इंग्रजीमध्ये ॲस्पिरेशन्स आर युअर पॉसिबिलिटीज असं म्हणतो आपण. ह्याचा अर्थ असा की तुम्ही एव्हरेस्टला जायचं ठरवलं तर निदान तुम्ही कांचनगंगेपर्यंत पोचाल. पण कांचनगंगेला जायचं ठरवलं तर हनुमान टेकडी आहे तिथे पण नाही पोचणार. आणि हनुमान टेकडीवर जायचं लक्षात ठेवलं तर जिथे आहात तिथे राहाल. तर उच्च हे ठेवा, हे महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे हार्डवर्क, अखंड परिश्रम, हे फार महत्त्वाचं आहे. आता मुलांना काय वाटतं लाईक इन्स्टंट कॉफी, मला इन्स्टंट सक्सेस मिळेल, तसं नाही आहे, कळलं की नाही. आता माझं वयस 79 वर्ष आहे, पण आजही मी 24 तास काम करतो. दर आठवड्यावर, महिन्याहून महिना, वर्षाहून वर्ष, आणि शेवटपर्यंत मी करत राहीन, कळलं की नाही. माझं फक्त एकच म्हणणं आहे मुलांना की शांतपणे न बोलता काम करा, कळलं की नाही. तुमचं यश आहे तो सगळा आवाज करील, तुम्ही सुरुवातीपासून आवाज करू नका. वर्क हार्ड इन सायलन्स, लेट सक्सेस मेक ऑल द नॉईज. हा दुसरा मंत्र. तिसरा मंत्र म्हणजे पर्पज, पर्सिव्हरन्स अँड पॅशन. म्हणजे असं असतं की आपलं एक मोठं लक्ष असायला पाहिजे, ज्याला ध्रुवतारा म्हणतो ना आपण, नॉर्थ स्टार असं म्हणतो. आणि केवळ स्वतःसाठी नव्हे, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी वगैरे वगैरे. आणि त्याच्यासाठी चिकाटी असली पाहिजे. मी नेहमी म्हणतो की इट इज टू अर्ली टू गिव्ह अप. क्विटर्स आर नेव्हर विनर्स, विनर्स आर नेव्हर क्विटर्स. जो सोडून जातो तो कधीच जिंकत नाही, आणि जिंकणारा कधीच सोडून जात नाही. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. फेल्युअर हे आहेच. काही नवीन यशाची मोठ्या पायऱ्या असतात, त्याच्यामध्ये धडपडतो आपण, मध्ये पडतो, नाही का. मूलसुद्धा एखादं चालायला शिकतं तेव्हा किती वेळा पडतं. असं आहे एक मूल जे न पडता शिकलेलं आहे नाही. पण त्या फेलचा अर्थ फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग, FAIL. म्हणजे हा माझा पहिला प्रयत्न. तुमचा सर्वात मोठा गुरु म्हणजे तुमची शेवटची चूक. त्या चुकीतनं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. हा माझा तिसरा माशेलकर मंत्र. चौथा माशेलकर मंत्र म्हणजे तुम्ही संधीची वाट बघत असता, दारं ठोकत असता आणि ती दारं उघडत नाहीत. मग आपण निराश होतो, बसतो, आता मी काय करू, माझं सगळं संपलं वगैरे. तसं नाही. स्वतःचं नवीन दार निर्माण करा. तुम्हाला गंमत सांगतो, आपल्या पुण्यातच आता मी जेव्हा MCL जॉईन झालो तेव्हा 1976मध्ये, त्यावेळी देश फार गरीब होता आणि मला जी इक्विपमेंट पाहिजे होती परदेशातून हे करायची, आणायची, ती ह्याला आपल्याकडे डॉलर नव्हते, फॉरेन एक्सचेंज नव्हता, 2 वर्ष लागली त्याला वगैरे वगैरे. ह्याचा अर्थ ते दार मला उघडत नव्हतं ज्या सब्जेक्टमध्ये मला, ज्या विषयामध्ये मला काम करायचं होतं. म्हणून मी हताशून बसलो नाही. मी माझं फील्ड बदललं, मी माझं सब्जेक्ट बघितलं आणि मॉडेलिंग अँड सिम्युलेशन म्हटलं, देवाने मला काय दिलं, हे दिलं, ह्याचा काय वापर मी करू. आणि मग मॉडेलिंग अँड सिम्युलेशन नावाच्या फील्डमध्ये मी गेलो. आणि सांगतो तुम्हाला, मी 5 वर्षात मला भारताचं जे सर्वोच्च पारितोषिक आहे भटनागर प्राईज,
ह्याच्यामध्ये ते मला मिळालं आहे 82मध्ये. 77 ते 5 वर्षाचं काम लागतं त्याला. आता समजा मी तसाच बसलो असतो तर काय झालं असतं. आणि शेवटचं मला ह्यांना सांगावं असं वाटतं, माझा 5वा मंत्र म्हणजे असं असतं की आपण स्वतःवरच बंधनं घालून घेतो. म्हणून मी नेहमी म्हणतो की देर नो लिमिट टू ह्युमन इमॅजिनेशन. तुमची कल्पनाशक्ती, जसं आपण मराठीत म्हणतो ना, जे न देखे रवी ते देखे कवी. कळलं की नाही. जे सूर्य पाहू शकत नाही तो कवी पाहू शकतो. तसंच प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, कारण कल्पनांची ताकद मोठी आहे. स्टार्टअप्स म्हणजे सुद्धा कल्पना, त्याच्यावरूनच त्यांनी सरस्वती ते लक्ष्मी हा प्रवास केलेला आहे. तर त्याच्यावर बंधनं घालू नका. जशी तुम्हाला हे सांगतो मी, माझे गुरु आहेत प्रोफेसर MM शर्मा, ज्यांच्या हाताखाली मी PhD केली, आणि प्रोफेसर CNR राव, भारतरत्न. कळलं की नाही. आणि त्यांना नोबेल प्राईज मिळून सगळं मिळालेलं आहे. एक दिवस त्यांना तेही मिळेल. तर मला आठवतं मी FRS झालो, फेलो ऑफ रॉयल सोसायटी. नोबेल प्राईज नंतर हे सर्वात मोठं मानलं जातं. आणि तुम्ही चक्क त्या न्यूटनने ज्या ह्याच्यात पुस्तकात सही केली तिकडे सही करता. 9व्या पानावर न्यूटनची सही आहे, ती तुम्हाला पाहायची संधी मिळते. आणि 360 वर्षामध्ये त्या पुस्तकात सही केलेला एकच महाराष्ट्रीयन आहे मी. हा एवढा मोठा हे मिळाला होता. मी प्रोफेसर रावना फोन केला, म्हटलं सर मी FRS झालो. ठीक आहे म्हणाले, त्यात काय. तर मी फार निराश झालो. म्हटलं एवढं मोठं झालं. त्याच्यानंतर मी US नॅशनल अकॅडमीचा हे झालो, फक्त 7 लोक 1870 परत त्यात काय. मग नंतर आणखी मला 2-3 ऑर्डर मिळाले. नंतर US नॅशनल अकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्सचा मी पहिला भारतीय भारतातला. म्हटलं आता तरी म्हणतील 3रा किंवा 7वा वगैरे, तसं काही नाही. तरी तेच म्हणाले. मग मी निराश झालो. म्हटलं सर तुम्हाला इम्प्रेस करायला मी काय करायला हवं. तर त्यांनी जे सांगितलं हे मी मुलांना सांगू इच्छितो. ते म्हणाले की तुम्ही जेव्हा ह्याची उत्तमतेच्या पायऱ्या चढत असतात, त्याला सीमा नसतात. त्या सीमा फक्त तुम्ही घालून घेता. त्या देर नो लिमिट बेसिकली. ह्याचा अर्थ असा की मला खास सांगावं असं वाटतं की तुम्ही आयुष्यात काही जरी मिळवलं तरी म्हणायचं माय बेस्ट इज यट टू कम. कळलं ना. आणि म्हणून माझा मंत्र त्यांच्यासाठी हा छोटासा माझ्या ह्या आपल्या संवादामध्ये शेवटचा मंत्र मी त्यांना देऊ इच्छितो की रोज तुम्ही मग 18 वर्षाचे असा 88 वर्षाचे असा, रोज सकाळी उठल्यानंतर म्हणायचं माय बेस्ट इज यट टू कम, मे बी टुडे इज द डे. माझ्या हातून जी उत्तमात उत्तम कामगिरी होणार आहे, केवळ माझ्यासाठी नाही देशासाठी, ही कदाचित आज होईल. आणि हे रोज म्हणायचं वयाच्या शेवटच्या अंतापर्यंत जर आपण म्हटलं. आणि जर हे 135 कोटी भारतीयांनी केलं तर भारत कुठे जाईल. कळलं की नाही. अर्थात मी म्हटल्याप्रमाणे रघुनाथ माशेलकर हे दुर्दम्य आशावादी असे मानले जातात. पण जर न्यूटनचे लॉज पाठ करत असताना न्यूटनच्या त्या ज्याने तिथे सही केली आहे तिकडे सही केली असं ज्याला माहिती नव्हतं, जो अनवाणी 12 वर्ष चालला, ज्याने महानगरपालिकेच्या दिव्याखाली शिक्षण केलं, कळलं की नाही, तो आयुष्यामध्ये हे मिळवू शकतो. कळलं की नाही. तर प्रत्येक भारतीयाला ही संधी आहे आपल्या भारतामध्ये. सर, शास्त्रज्ञाचा जेव्हा प्रवास सुरू झाला, अगदी पद्मविभूषण, पद्मश्री असे अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले. आणि न्यूटनची ज्या पुस्तकात सही आहे त्या पुस्तकात सही करण्याचा मान तुम्हाला मिळाला. काय वाटतं मागे वळून पाहताना? नाही, एक मी स्वतःला भाग्यवान समजतो. आता याचं माझं बरंचसं क्रेडिट मी माझ्या आईला देतो, तुम्हाला खरं सांगायचं तर. कारण असं असतं, आपण हल्ली पालकांची जबाबदारी मुलांविषयी वगैरे वगैरे याच्यावर बरीच चर्चा चाललेली असते. आणि कोरोनामध्ये तर ती जास्तच वाढली, कारण घर हेच शाळा झाली आणि आपल्याला कल्पना आहे त्याच्यामुळे काय झालं. तर मला असं वाटतं की हे सर्व तिचे आशीर्वाद. याचं कारण सांगतो मी तुम्हाला 2-3 ह्याच्यामध्ये. कारण मी शिक्षकांविषयी बोललो, पण आई ही सर्वात माझी मोठी शिक्षक होती, तिच्याविषयी बोललं पाहिजे. आणि माझा कुठलाही इंटरव्ह्यू आईविषयी बोलल्याशिवाय कंप्लीट होत नाही, म्हणून बरं झालं तुम्ही विचारलात.
त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी होत्या. तिचं काय होतं, ती जरी अशिक्षित म्हणणार नाही मी तिला, कारण तिला थोडं वाचता यायचं, लिहिता यायचं, पण तिचं काही शिक्षण नव्हतं. पण तिला शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं. उदाहरणार्थ, गणितात मला नेहमी 100 मिळायचे, पण कधी कधी 97. मी आपला आनंदात असायचो, ती मला बसवायची. मी त्या 97कडे बघत असे, ती ते 3 मार्क कुठे गेले त्याच्याकडे बघत असे. मला विचारत, मला दाखव तुझं कुठे चुकलं ते. त्यानंतर मला एक आठवतं, जसं मी म्हटलं ना सुरुवातीला, आकांक्षा उच्च ठेवायला पाहिजे. तर त्याच्याविषयी गंमत अशी आली की मलाही त्याची कल्पना नव्हती, पण मी 60 वर्षाचा झालो तेव्हा आपल्या NCLमध्ये माझा सत्कार झाला होता आणि त्यावेळी बऱ्याच मुलाखती घेतल्या गेल्या. तर त्यावेळी एक सकाळची वार्ताहर होती, तिने आईची मुलाखत घेतली, तिला न कळता. म्हणजे तिच्या ह्याच्यामध्ये ठेवलं होतं, मायक्रोफोन ठेवला होता आणि ती आईला बोलतं केलं तिने. तर त्यावेळी तिने सांगितलं, तेव्हा मला हे कळलं. तर काय व्हायचं की लहानपणी रोज तिला काहीतरी, आज शिवणकाम इकडे, आज येते, म्हणजे कामाच्या ह्याच्यात असायची ती. तर एकदा ती ह्याला गेली होती, आपल्या प्रार्थना समाज जवळ एक काँग्रेस हाऊस म्हणून आहे, तर तिकडे रोज सकाळी नोकऱ्या वाटल्या जायच्या. तर ती रांगेत उभी होती आणि तिची जेव्हा पाळी आली त्यावेळी तिला विचारलं, तुझं शिक्षण कुठपर्यंत झालं आहे, कारण त्याला निदान 3री पास हे मिनिमम क्वालिफिकेशन होतं त्यावेळेचं. आता तिला खोटं सांगता आलं असं, 3रीचं कुठे सर्टिफिकेट असतं, पण ती आयुष्यात कधी खोटं बोललेलं नाही आणि ते तिने आम्हाला शिकवलं, आम्ही आमच्या मुलांना शिकवलं आहे. आणि मला आठवतं, ती म्हणाली तिला नाही नोकरी मिळाली. मग ती परत येताना ती स्वतःला म्हणाली की माझा अपमान कशामुळे झाला आहे, कारण मला शिक्षण नाही आहे. तर मी माझ्या मुलाला एवढं शिकवणार आहे, कळलं की नाही. कितपर्यंत आहे शिक्षण मला माहिती नाही, कारण ते अशिक्षित होते. मग मी SSC झालो आणि त्यावेळी मी नोकरी करणार होतो खरं म्हणजे, कारण आईचं हे बघत नव्हतं. पण मला टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि मग मी शिकलो. मग मी हे झालो, BChem, बॅचलर डिग्री इन केमिकल इंजिनिअरिंग. तर त्यावेळी मी ते म्हटलं, आता झालं बरं का शिक्षण, आणि मला नोकऱ्या 2 आल्या होत्या. ते म्हणाले नाही, मी शोधून काढले PhD असते पुढे म्हणून, तू PhD करायला पाहिजे. मग मी PhD केली. 3 वर्षाचा रेकॉर्ड आहे माझा ह्याच्यामध्ये, UDCT, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. ती आता ICT म्हणून ओळखली जाते, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. आणि मी त्याचा चान्सलर आहे बरं का, त्या ज्या अशा ह्याच्यामध्ये गेलो त्याचा. आता 10 वर्ष झाली. तर मी म्हटलं ठीक आहे, मग मी PhD केली प्रोफेसर वगैरे. मग ते झालं, म्हटलं आता संपलं. नाही, तिने शोधून काढलं होतं पोस्ट डॉक्टरल रिसर्च आहे म्हणून. आणि अशा प्रकारे तिने, म्हणजे मी म्हणतो ना ते एव्हरेस्टवर तुम्ही हे ठेवा, तसं ठेवत गेली. त्याच्यानंतर काय असतं, ऑनरी डॉक्टरेट म्हणून असते, म्हणजे विद्यापीठं तुम्ही केलेल्या उच्च कामगिरीबद्दल तुमचं सन्मान करतात, D.Litt देऊन किंवा DSc ऑनरीज कॉझा देऊन, म्हणजे अशा ऑनरी डॉक्टरेट्स, कळलं की नाही. तर मला आताच 2 आठवड्यापूर्वी 45वी ऑनरी डॉक्टरेट मिळाली. हा एक प्रकारचा रेकॉर्ड आहे या. तर मला जेव्हा 25 ऑनरी डॉक्टरेट होत्या त्यावेळी मला आठवतं, मला मिळाली तेव्हा मी तिच्याकडे गेलो आणि तिला म्हटलं की मला 25वी मिळाली ऑनरी डॉक्टरेट. तेव्हा ती म्हणाली, आता माझं समाधान झालं. आणि 3 महिन्यानंतर त्या आम्हाला सोडून गेल्या, 17 नोव्हेंबर 2006 तर मला सांगावंसं काय वाटतं की आपण पालकांनी हा विचार करायला पाहिजे. मुलाचं भवितव्य हे त्याच्या शिक्षणात असतं, कळलं का. आणि म्हणून जेवढी शिक्षकांची जबाबदारी आहे तेवढीच पालकांची सुद्धा त्यामध्ये जबाबदारी आहे. सर, पण आत्ताच्या टेक्नॉसॉवी जगामध्ये पालकांच्या अनेक अपेक्षा मुलांकडनं वाढलेल्या आहेत. म्हणजे TV शोज असतील किंवा इतर ॲक्टिव्हिटीज असतील, याबद्दल काय वाटतं? माझी काही हरकत नाही त्याबद्दल. माझ्या मते
शिक्षण याचा अर्थ आपण केवळ पाठ्यपुस्तकातलं ज्ञान असं धरता कामा नये. सर्वांगीण विकास आपण ज्याला म्हणतो ना पर्सनॅलिटीचा. लहान लहान मुलं मी सुद्धा पाहतो की टी व्हीवर ते प्रोग्राम, म्हणजे चमत्कार करतात ती मुलं, काही हरकत नाही त्यामध्ये. पण त्याच्यामध्ये आपल्याला काय व्हायचं याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. ध्येय, मी जसं म्हटलं ना, पर्पज, ध्रुवतारा आपला काय आहे, काय व्हायचं आहे आयुष्यामध्ये, नाही का. आता सचिन तेंडुलकर, तो काही PhD करायला गेला नाही, त्याने क्रिकेटवर लक्ष ठेवलं लहानपणापासून आणि तो जगातला सर्वश्रेष्ठ क्रिकेटर झाला. कोणी म्युझिशियन होईल, कोणी दिग्दर्शक होईल, कोणी साहित्यामध्ये नोबेल प्राईज कोणाला मिळेल, नाही का. तर त्यामुळे मी नेहमी म्हणतो 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर ॲबिलिटी, म्हणजे तू कुठल्याही विषयामध्ये तुम्ही किती तुमचं कौशल्य तुम्ही वाढवू शकता ते. दुसरं म्हणजे ॲटिट्यूड, तुमची मानसिकता ही फार महत्त्वाची आहे, कळलं की नाही. आणि तिसरं म्हणजे ॲप्टिट्यूड, म्हणजे तुम्हाला कशाची आवड आहे, कळलं की नाही. मला जर केमिस्ट्रीमध्ये हे नसेल आणि मला केमिस्ट्रीमध्ये जर ढकललं तर त्याच्यामध्ये होत नाही. तर त्यामुळे मुलांना कशाची आवड आहे आणि कशामध्ये ते फुलू शकतात. कारण आता जगामध्ये अनेक अपॉर्च्युनिटीज आहेत, आपण पाहिले असेल, कळलं की नाही. आता ॲनिमेशन धरा, ॲनिमेशन इज $1 ट्रिलियन इंडस्ट्री. आणि जेव्हा आमचे प्रोफेसर निगवेकर आता नाही आहेत, पण त्यांनी ह्याचं स्कूल सुरू केलं होतं आपल्या ॲनिमेशनचं, आणि त्यांनी ते ओपन सगळ्यांना ठेवलं होतं. खेड्यापाड्यातल्या मुलांचं जास्तीत जास्त कौशल्य ॲनिमेशनमध्ये होतं. तुमच्या लक्षात आलं का. मग त्या मुलाने PhD करायला जायला नको, ॲनिमेशनमध्ये पुढे जायचं. तर प्रत्येकाला आपलं कौशल्य कुठे आहे, आपली आवड कुठे आहे. माझ्याकडे जेव्हा मुलं येतात हे करायला, मी काय करू वगैरे, तर मी त्यांना इंग्रजीमध्ये हे म्हणतो, ऑलवेज डू वॉट यू लाईक अँड लाईक वॉट यू डू. नेहमी असं करा ज्याची तुम्हाला आवड आहे, आणि ज्याची आवड आहे तेच करा. हे दोन्ही एकत्र झालं पाहिजे. सर, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पुरस्कार मिळत जातात आणि एक नवीन प्रेरणा मिळते पुढचं काम करण्यासाठी. किंवा काही पुरस्कार घेतल्यानंतर असं वाटतं आता बास, थांबूयात आपण. पण तुमच्या या वयाकडे बघता एवढी एनर्जी येते कुठून सर? अजूनही तुम्ही आशावादी आहात खूप. नाही तसं नाही, ते जसं मी म्हटलं, ते रोज सकाळी उठून बेस्ट इज यट टू कम, हा माझा जो 5वा मशेलकर मंत्र आहे, तो मी स्वतःला ॲप्लिकेबल करतो. मलासुद्धा हे आहे. आतासुद्धा मी कुठलंही जे काम करतो ना, तर त्याच्यामध्ये मला कुठे आता व्याख्यान द्यायचं असेल, मी खिशात हात घालून बोलू शकतो कुठल्याही विषयावर. इतकं वाचलेलं आहे, इतकं पाहिलेलं आहे वगैरे वगैरे, मी करत नाही. इवन शाळेत एखाद्या जायचं असलं तर माझी प्रचंड तयारी असते, 3-3, 4-4 तास तयारी असते. तर त्यामुळे प्रत्येकामध्ये एक अशी आपली धारणा पाहिजे की एम आय गिविंग माय बेस्ट, आणि एनिथिंग लेस दॅन बेस्ट इज नॉट ॲक्सेप्टेबल. तर ही जी धारणा आहे ना, ही माझ्या मते शेवटच्या दिवसापर्यंत, आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत. कारण काय असतं, शेवटी देवाने आपल्याला इथे घडवून पाठवलेलं आहे. 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष, त्याच्या इच्छेप्रमाणे आपण तिथे असतो आणि आपण जातो. पण गेल्यानंतर ह्याने काही फरक केला का हा इथे जन्माला आला म्हणून, हे करायला पाहिजे ना. आपण आईविषयी बोलतोय तर अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड म्हणून मी केलेलं आहे तिच्या नावाने. 1 लाखाचं आहे ते. हे 11वं वर्ष. आता बघा, म्हणजे गरीबातल्या गरीब ह्याला व्यक्तीला, कळलं की नाही, उत्तमात उत्तम डायग्नॉस्टिक्स हे कसं द्यावं ह्याच्यावर आम्ही ही प्रायजेस देतो. आता उदाहरणार्थ ECG काढायचं आहे, मग तिकडे जा, हॉस्पिटलमध्ये झोपा, हे करा, आणि मग ते 12 लीड घ्या आणि कितीतरी ₹1000 द्या वगैरे वगैरे. तसं नाही. एक अवॉर्ड दिलेला आहे, जसं मी खिशात हे दिसतंय ना तुम्हाला, ह्याच साईजचं एक हे आहे, तो पोर्टेबल ECG. हा तुम्ही इतक्या सहज वापरू शकता गावागावात सुद्धा, कुठे जायला नको. किंवा आपण म्हणतो हिमोग्लोबिन कमी झालं आणि त्याच्यामुळे ॲनिमिया होतो, स्त्रिया मरतात, हे होतात, त्यांचं एवढी हानी होते कुटुंबांची, आणि त्यासाठी ते रक्त काढायची आवश्यकता नाही आहे. आमच्या एकाने केले, ते बोटात तुम्ही ते असं हे करा, पाहतो. सेव्ह मॉम नावाचं. आता स्त्रिया ज्या असतात गर्भवती खेड्यातल्या, त्यांना 5-5, 10-10 किलोमीटर टेस्ट करायला जावं लागतं. तसं नाही, त्याने एकाने वेरेबल केलेलं आहे, त्याला अवॉर्ड दिलेला आहे. म्हणजे ते कुठूनही त्या खेडेगावातल्या स्त्रीचं आपण हे बघू शकतो. अशा प्रकारचा अवॉर्ड. सांगायचं हे काय आहे की आपण
जेव्हा हे पुरस्कार मिळतात आपल्याला किंवा देश कौतुक करतो त्यावेळी आपली जबाबदारी वाढते. आणि ही जबाबदारी मी अंजनी मासेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड हे करून केलेली आहे. कारण आता हे जे सगळं संशोधन झालं आहे ह्याच्यामुळे किती लोकांचे जीव असतील, किती लोकांचं हे असेल, तर अशा प्रकारचं आपली जी जबाबदारी आहे समाजाविषयी, आपलं जे कर्तव्य आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायला पाहिजे. सर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती तुमची वाढत होती, पण अशा वेळी घर कसं जपलं? हां, त्याला माझ्या आयुष्यात 2 स्त्रियामुळे मी घडलो. एक म्हणजे माझी आई आणि दुसरी म्हणजे वैशाली. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, कारण मी वेळासारखा 24 तास काम करत असतो आणि मुलांची काळजी खरं म्हणजे तिने घेतली. ती स्वतः आर्टिस्ट आहे. तिची एक्झिबिशन झालेली आहेत पुण्यात, दिल्लीत, मुंबईत वगैरे. आजसुद्धा तिचं हे चालू आहे, स्वतःचं हे आहे. पण तिने बराच असा मी म्हणेन स्वार्थत्याग केला. पण एक गोष्ट आहे की तुम्ही किती वेळ मुलांकडे घालवता हे महत्त्वाचं नाही, क्वालिटी ऑफ टाईम. कळलं की नाही? मुलांबरोबर आपण किती वेळ घालवतो त्याच्यापेक्षा कसा वेळ घालवतो हे महत्त्वाचं आहे. आणि हे मुलांना मी आतापर्यंत देत आलेलं आहे. निदान त्यांनी आतापर्यंत तक्रार नाही केलेली कधी. ते म्हणतात पप्पांची आम्हाला 5 मिनटं मिळाली तरी चिकार असतं. सर, हळदीचं पेटंट असेल किंवा बासमतीचं पेटंट असेल, हे तुम्ही अमेरिकेकडनं खेचून आणलं, कसं शक्य झालं हे? नाही, त्याच्यामध्ये सुद्धा आई येते परत इथे. तुम्हाला गमत सांगतो मी, हे सुद्धा आईमुळे झालं. कारण काय झालं होतं, एकदा मी, वैशाली, माझी पत्नी, आम्ही मी त्यावेळी डायरेक्टर होतो NCLचा. आणि समोरच डायरेक्टर बंगलो आहे, तो मी पाहिला असेल. तिथे आम्ही गच्चीवर बसलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि एक पक्षी आला आणि पडला आणि त्याचे पंख तुटले होते. एक पंख तुटला होता. आणि आई धावत खाली गेली आणि हळदीची हे घेऊन आली, पोड, त्याच्यात पाणी घालून तिने त्याला लावलं. आणि अमू, माझा मुलगा, त्याला पाणी देत होता चोचीतनं, कारण तो तडफडत होता बिचारा. आणि तो 2 तासांनी गेला. आणि मला अजून आठवतं, आम्ही त्याला आमच्या बागेतच परवा म्हणजे हे केलं. आणि ते माझ्या डोक्यात होतं कुठेतरी. आणि आईला विचारल्यानंतर, अगं म्हटलं, हे एखाद्या मानवाला हे चालतं, पण हे पक्षाला चालतं असं तुला कसं हे होईल, म्हणजे तो बरा, त्याची जखम बरी होईल. ती म्हणाली, माझ्यासारखी जे काही जिवंत आहे, मग तो वृक्ष असू दे, पक्षी असू दे, मानव असू दे, बघा, अशिक्षित किंवा अर्धशिक्षित, हे पण त्याचं विजडम बघा केवढं. हां, तर हे सगळं माझ्या डोक्यात त्याचा हे झाला होता. आणि त्यावेळी मी दिल्लीत होतो आणि सकाळी टाइम्स ऑफ इंडिया बघितला, तर त्यात बघितलं की हळदीचं पेटंट अमेरिकेने घेतलं होतं. याचा अर्थ जखमा भरण्यासाठी हळदीचा वापर करण्याचे अधिकार त्यांनी घेतले होते. अरे म्हटलं, हे माझ्या आईला माहिती होतं, तिच्या आईला माहिती होतं, तुम्ही कसं काय करू शकता? आणि मग सकाळी वाचल्यावर मी संध्याकाळी घोषणा केली की मी ते हे करणार आहे. आणि त्यानंतर कारण तत्वाचा प्रश्न होता इथे. कळलं की नाही? याचा अर्थ असा नव्हे की केवळ त्यांनी पेटंट घेतले म्हणून एखादी आई, तिचं मूल पडलं आणि खरचटलं तर तिने त्याला हळद लावली नसती, असं झालं नसतं. पण तत्वाचा प्रश्न होता. अरे, आमचं ज्ञान आहे, हे कसं तुम्ही करू शकता? आणि आम्ही ते जिंकलो, 14 महिन्यात जिंकलो. आणि मला अजून आठवतं की गंगाधर गाडगिळांच्या हस्ते माझा सत्कार विको वज्रदंतीने केला होता मुंबईमध्ये. आणि त्यावेळी मला गंगाधर गाडगिळांनी म्हटलं, अरे, पॅटंट ठीक आहे, तुमची बाब नाही, तू सायंटिस्ट आहे, ते इंडस्ट्रीयल पॉलिसी प्रमोशन म्हणून आहे, त्याचं काम आहे, तू का केलंस? तर मला दिलेलं उत्तर अजून आठवतं. मी म्हटलं, त्याचं कारण मी भारतीय आहे. बऱ्याच वेळा आपल्या घरात जरी टॅप पाण्याचा चालत नसला तर आपण म्हणतो सरकार काय करते. अहो, तसं नाही, आपली प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. आणि त्यामुळे प्रचंड फरक पडला जगामध्ये. कारण ते पारंपरिक ज्ञानाला ज्ञानच मानत नव्हते, ते मानायला लागले. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचा मी चेअरमन झालो तिकडे, स्टँडिंग कमिटीचा. त्याच्यामध्ये पारंपरिक ज्ञानाला जागा मिळावी म्हणून मी भांडलं. म्हटलं, तुम्ही हार्वर्डमध्ये, कॅलटेकमध्ये, प्रिन्स्टनमध्ये, केम्ब्रिजमध्ये ज्ञान निर्माण होतं, ते ज्ञान आणि माझ्या पूर्वजांनी निर्माण केलेलं जीवनाच्या प्रयोगशाळेमधनं
हे ज्ञान नव्हे असं कसं. आणि ते भांडून आम्ही ते त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल नॉलेज रिसोर्स क्लासिफिकेशन म्हणून असतं, त्याला हे गेलं आणि हा प्रचंड फरक पडला त्याच्यामुळे. आज नंतर मला आठवतं मी अमेरिकन पॅटंट ऑफिसमध्ये गेलो होतो आणि त्यांना दाखवलं की हळदीचं एकच पॅटर्न नव्हे, 200 पॅटर्न चुकीचे आहेत तुम्ही. तर ते म्हणाले, त्यांनी मला दाखवलं आम्ही कसं करतो ते, की तुमचं हळदीचं पॅटर्न आलं तेव्हा आम्ही कम्प्युटरवर गेलो आणि टर्मेरिक, वुंडिलिंग, पावडर म्हणजे हळद, जखमा भरणं, पावडर वगैरे असे आम्ही शब्द काही झालं नाही, कारण ते एक तर तुमच्या डोक्यात होतं किंवा ते पोत्यात होतं. तुमच्या डोक्यात काय आम्हाला माहिती नाही, तुमच्या पोत्यात काय आम्हाला माहिती नाही. आणि तिथून माझी ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररीची कल्पना आली, ज्याच्यामध्ये हे सगळं पारंपरिक ज्ञान जे इकडे तिकडे विखरलेलं होतं ते एकत्र आणलं आम्ही. 3 कोटी पानाची लायब्ररी बनवली. आणि आज त्यामुळे काय झालं, चुकीचं पॅटर्न आता दिलं जाणार नाही. बासमतीची गोष्ट वेगळी होती. बासमतीमध्ये आपलं नुकसान झालं असतं की आपल्याला एक्सपोर्ट करता आला नसता, कळलं की नाही, निर्यात करता आली नसती आणि हजारो कोटीचं नुकसान झालं असतं. ती लढाई वेगळी होती. पण शेवटी असं असतं की ही एक जी भावना आहे ना, खरं म्हणजे हे माझं काम नव्हतं. खरंच कोणी मला काही बोललं नसतं, मी ते केलं होतं. पण इथे सुद्धा आई आली. म्हणजे तुम्ही काही बघा, मला शेवटी त्या आईशी रिलेट करावं लागतं काही ना काही. कदाचित तिने ते केलं नसतं तसं त्या पक्षाचं, कळलं का, तर मी कदाचित जाऊ दे काय फरक पडतोय म्हटलं असतं. तशी एक भावना असते. सर, खरं तर तुमच्या मुलाखतीतून आईविषयीचं प्रेम, आईविषयीचा आदर खूप आम्हाला दिसून येतोय. तो प्रत्येकालाही असतो. पण तुमची आणि तुमच्या आईची केमिस्ट्री कशी होती? नाही, फारच. म्हणजे तिने मला मूल्य दिली, चूक केली तर समजून सांगण्याची तिची एक वेगळीच हे होती. मला अजून आठवतं की तिच्याकडे पैसे जास्त नसायचे, पण तिला बरोबर माहिती असतं. ते लहान असताना मला ते एक आपली शाई असते ना, तर आपण ते दवतीत घालतो त्यावेळी ते त्याला काय म्हणतात, टोपणसारखं असतं ते रबराचं, नळी आणि एक रबराची हे असते, सायफन करण्याची. तर त्याचं मला फार कौतुक वाटायचं, ते कसं वरती येतं म्हणून. तर मला आठवतं की त्याची किंमत काहीतरी 5 का 10 पैसे होते त्यावेळी. त्यावेळीची गोष्ट. आणि तिची पर्स असायची एक छोटीशीच. ती काय जास्त काय तिच्याकडे पैसे नव्हते, एखादा रुपया किंवा एखादा. त्यातनं मी पैसे काढले तिला न सांगता आणि ती हे विकत आणली, कळलं की नाही. आणि त्याच्यावर मी ते प्रयोग करत राहिलो. तर तिने पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की मी तिला न सांगता तिच्या ह्याच्यातनं पैसे घेतलेले आहेत. ती माझ्याकडे एक दिवस बोलली नाही, दॅट्स ऑल. म्हणजे मी काही तिच्याकडे गेलं काही नाही. एक दिवस बरोबर 24 तास माझ्याकडे बोलली नाही. आणि त्याच्याविषयी तिने नाव पण नाही काढलं नंतर, कळलं की नाही. अशा प्रकारे तिने मला वाढवलं. जसं मी तुम्हाला म्हटलं 97, 100 हे ते वगैरे. तर हा तिचा एक विशेष गुण होता. ती प्रचंड वाचायची बरं का. आणि म्हणजे जसं मी म्हटलं ना की नॉलेज आणि विजडम याच्यामध्ये फरक आहे, कळलं की नाही. तिला केवळ नॉलेज नव्हतं, विजडम होतं. ते फार महत्त्वाचं. मी म्हणजे ती अगदी वेगळी व्यक्ती होती. आणि असं दाखवते की त्याच्यासाठी तुम्हाला मूलभूत शिक्षण असायलाच हवं असं नाही आहे, कळलं की नाही. ही जी मूल्ये आहे आपण म्हणून मी शिक्षणात नेहमी म्हणतो की ज्ञानसंवर्धन, व्यक्तिसंवर्धन, बुद्धिसंवर्धन ह्याच्यावर आपला भर असतो, पण मूल्यसंवर्धन, कळलं की नाही. तर त्या मूल्यसंवर्धनामध्ये तिने PhD मिळवलेली होती. सर, 1991 नंतरनं वैज्ञानिक क्षेत्रामध्ये अनेक बदल घडून आले आणि ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या तुम्ही लोकांच्या जीवनाशी जोडल्या, प्रयोग हे लोकांपर्यंत पोचवले. हे कसं शक्य केलं? नाही, त्याचं कारण असं आहे की शेवटी विज्ञान हे कशासाठी असतं, लोकांचा फायदा करण्यासाठीच असतं, नाही का. आणि त्यामुळे जेव्हा मी CSR म्हणजे डायरेक्टर जनरल झालो, 40 प्रयोगशाळा होत्या, जगातली सर्वात मोठी संस्था ती. तर आमचं नावच सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आहे. ह्याचा अर्थ वैज्ञानिक प्रगती करायचीच, पण त्याच्याबरोबर उद्योगांसाठी संशोधन करून त्यांचा फायदा करून घ्यायचा. आणि ते फार महत्त्वाचं आहे माझ्या मते. आणि ह्याची जाणीव करून दिली CSRमध्ये मी.
आणि 40 प्रयोगशाळांनी जसं एकजुटीने काम केलं तसं म्हणजे तो एक इतिहास घडला. म्हणजे जयंत नारळीकरांचं पुस्तक आहे सायंटिफिक एज म्हणून. तर 20व्या शतकातल्या 10 सर्वात मोठ्या हे काय आहेत म्हणजे अचिव्हमेंट्स काय आहेत सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये, ते रामानुजनपासून सुरुवात करतात, नंतर नोबेल प्राईज याचं वगैरे अशा 10 दिलेत. आणि 10वं आमचं जे CSR ट्रान्सफॉर्मेशन झालं, ज्याला आपण म्हणालात की ह्याच्यामध्ये उद्योगांसाठी ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून जगात पुढे कसं यायचं, त्याचा त्यांनी त्याच्यामध्ये टॉप 10 अचिव्हमेंट्स म्हटले. ते माझ्यासाठी एक अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. सर, खरं तर कोरोना नंतरचं जग आपण बघितलं तर काय वाटतं, भारत कोणत्या स्थितीला आहे आत्ता, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने प्रगती करतोय? नाही, ते पाहाल की आपण आता जेव्हा आपण म्हणतो की 100 कोटी 150 कोटी वॅक्सिनेशन्स केली, ते काही खायचं काम नाही आहे, नाही का? आणि हे सुद्धा वॅक्सिन्स होत्या त्या केवळ आपण परदेशातलं तंत्रज्ञान आणून बनवल्या नाहीत, स्वतः बनवलं, कोवॅक्सिन वगैरे वगैरे. तर माझ्या मते 2020 हे लोक कोरोनाचं वर्ष समजतात, मी तर ते भारतीय विज्ञानाचं वर्ष समजतो. कारण त्यावेळी जेव्हा कोरोना आला तेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं, डायग्नॉस्टिक नव्हते, RT-PCR नव्हतं. RT-PCR आपल्या मायलॅब पुण्यातल्या ह्यांनी पहिल्यांदा बनवलं बरं का, आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. कळलं की नाही? पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट नव्हती, ती आपण एक्सपोर्ट करायला लागलो, जी चीनमधनं आणत होतो. तर एका वर्षात आपण हे दाखवून दावले. माझ्या मते प्रचंड प्रगती केलेली आहे. आणि आता विज्ञानाचं महत्त्व सर्व मंडळींना इन्क्लुडिंग आपल्या पॉलिटिकल सिस्टमना आता कळलेलं आहे की हे सगळं आपण कोवॅक्सिन आज तयार करू शकलो त्याचं कारण आतापर्यंतच्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या होत्या, कळलं की नाही, त्याच्यामुळे झालेले आहेत. त्यामुळे विज्ञानावरचा विश्वास जो आहे आता लोकांचा वाढेल. सर, खरं तर आत्ता शास्त्रज्ञ घडतील पण उद्योजक घडावेत यासाठी तरुणांनी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी असं आहे बघा, प्रत्येकजण उद्योजक होऊ शकत नाही. एंटरप्रेन्युरियल शक्ती जी असते ही प्रत्येक ह्याच्यामध्ये असते. तर म्हणून मी म्हटलं ना, ॲबिलिटी, ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड, त्याला ॲप्टिट्यूड हवं आहे, कळलं की नाही. त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची हे बघते. आणि इतर देशामध्ये जर आपण पाहिलं तर नेहमी आपण म्हणतो ना, एज्युकेशन, रिसर्च, इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप. कारण एज्युकेशन, शिक्षण म्हणजे जे ज्ञान असतं पुस्तकात ते वाटलं जातं. रिसर्च म्हणजे नवीन ज्ञान निर्माण केलं जातं. इनोव्हेशन म्हणजे त्या ज्ञानाचं संपत्तीत रूपांतर केलं जातं, सरस्वती ते लक्ष्मी. आणि हे करण्याचं जे काम आहे तो एंटरप्रेन्योर करतो, उद्योग करतो. तर ही लिंक आहे, कळलं की नाही. ही आपल्याकडे अशी वेगवेगळी होती, आता ती एकत्र यायला लागलेली आहे. सर, तुम्ही भारतातल्याच नाही तर परदेशातल्याही अनेक नेत्यांना भेटलात, अनेक राष्ट्रपतींना भेटलात, राष्ट्राध्यक्षांना भेटलात, काय वाटलं अशा वेळी? नाही, विशेष काही वाटलं नाही मला. तसं ती सुद्धा व्यक्तीच आहेत आणि वेगवेगळे अनुभव आहेत त्याचे. आता आपले राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि ते आम्ही फार आमचे जवळचे संबंध होते, अत्यंत जवळचे संबंध होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणा किंवा प्रतिभाताई पाटील म्हणा वगैरे, या सगळ्यांचे असे पर्सनल हे होते. त्यामुळे असं वेगळं काही वाटायचं नाही. हे ह्याचे अमेरिकेच्या सगळ्या राष्ट्रपतींना मी भेटलेलो आहे. याचा आता काय मोठी भेट वगैरे अशी नव्हे, पण हे झालेलं आहे. ते बिल क्लिंटन म्हणा, जॉर्ज बुश म्हणा, जॉर्ज बुश सिनियर जे पूर्वीचे प्रेसिडेंट होते त्यांच्या हस्ते मला स्टार ऑफ एशिया अवॉर्ड मिळालं होतं पहिलंच, ते मला आज आठवतं. ओबामांची भेट मला जास्त आठवते, कारण त्यावेळी काय झालं की अशी एक मोठी रांग असते, त्यांना शेक हँड करून 1 मिनिट बोलायचं आणि पुढे जायचं. आणि ते राष्ट्रपती भवनात त्यांच्यासाठी अशी हे होती, भोजनाचं निमंत्रण होतं. बरीच म्हणजे उद्योगपती पण आले होते सगळे, मुकेश अंबानी, रतन टाटा, शास्त्रज्ञ वगैरे. आणि मी रांगेत उभे होतो. मग माझी टर्न आली त्यावेळी रघुनाथ माशेलकर आणि वैज्ञानिक आहे असं हे झालं, आपलं सायंटिस्ट. तर त्यांनी शेक हँड करताना मला विचारलं, ओ यू आर अ सायंटिस्ट, व्हॉट सायन्स डू यू डू? आता कल्पना करा, मी आयुष्यभर जे इतक्या वर्षात केलेलं आहे
ते मला 2 सेकंदात सांगायचं होतं. तर म्हटलं, मिस्टर प्रेसिडेंट, आय डू सायन्स दॅट वर्क्स फॉर द पुअर. मी असं विज्ञानाची हे करतो ज्याच्यामध्ये गरिबातल्या गरिबांचा फायदा होईल. त्यांनी काय केलं होतं, त्यांनी मला पुन्हा हात केला आणि म्हणाले, दॅट इज फॅन्टॅस्टिक. अशा काही काही मेमरीज आहेत वेगवेगळ्या ह्याच्यात बोलायला. पण मला त्याच्यात असं विशेष काही वाटलं नाही. ती माणसांसारखी माणसं असतात आणि साधी असतात बरं का. म्हणजे आपल्याला ते एक वलय असतं, आपल्याला कळलं की नाही, तसं काही नसतं. सर आणि काही तर प्रेसिडेंटबरोबर मी एकत्र काम केलेलं आहे 2 वर्ष. उदाहरणार्थ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO कमिशन होतं आणि त्याचं एक गरिबांसाठी औषधी स्वस्तात स्वस्त कशा करता येईल याच्यावरती कमिशन होतं ते मोठं. आणि त्याच्या चेअरपर्सन रूट ड्रायफूस म्हणून होत्या, रूट ड्रायफूस. त्या स्वित्झर्लंडच्या प्रेसिडेंट होत्या आधीच्या. त्यांच्याबरोबर बसून मी 2 वर्ष काम केलेलं आहे. इतक्या साध्या आणि इतक्या हे काही विचारू नका. ही आपल्यासारखीच माणसं असतात, त्याच्यात काही विशेष नसतं. सर 19व्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करत आहात, पण एक वैयक्तिक प्रश्न, तुम्ही एकदम फिट आहात, काय दिलं असतं? नाही, ही देवाची देणगी आहे. मी खोटं बोलणार नाही. मी योगा करतो, मी धावतो वगैरे वगैरे, तसं काही नाही आहे. मोजका हे माझं चालणं असतं, ते फार सॉर्ट ऑफ महत्त्वाचं आहे. आहारावर माझं लक्ष असतं आणि भरपूर सॉर्ट ऑफ काम करतो, एवढंच. म्हणजे असं ह्या बाबतीत मला लोकांना मंत्र देत नाही. मी त्याच्यामध्ये आयडियल नाही. फक्त माझं काय आहे, थोडा मी वेडा आहे. आता उदाहरणार्थ माझं काय, प्रत्येक क्षणाचा आपण वापर कसा करून घ्यावा याचं माझं लक्ष असतं. आता काही वेळा ते करता येत नाही. आता उदाहरणार्थ मला डायबिटीसमुळे माझा फ्रोझन शोल्डर आहे, त्यामुळे सकाळी 45 मिनिटाचा व्यायाम करावा लागतो. पण त्यावेळीसुद्धा मी काहीतरी पाहत असतो किंवा काहीतरी ऐकत असतो, कळलं की नाही. आता काल संध्याकाळी आमच्या गच्चीवर मी चालतो बरं का, आणि चालताना माझ्या ह्याच्यात ते आयपॉड असतात आणि मी लेक्चर्स ऐकतो वेगवेगळ्या विषयावर. काल उदाहरणार्थ एक लेक्चर ऐकलं मी की पोस्ट पॅन्डेमिकसुद्धा आपण का ऑप्टिमिझम आपलं असावं. अर्ध्या तासाचं होतं ते लेक्चर आणि संबंध माझ्या चक्रा होईपर्यंत मी ते वाचलं. ह्याचा अर्थ की म्हणजे त्यावेळी मेंदूचा पण व्यायाम चाललेला असतो आणि शरीराचा पण व्यायाम चाललेला असतो. हे माझं आयुष्य आहे. येस सर, थँक्यू सो मच सर, पुढारी ऑनलाईनशी बातचीत केल्याबद्दल आणि एवढा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. या मुलाखतीमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट चंदना आटलेसह भाग्यश्री जाधव, पुढारी ऑनलाईन, पुणे.